नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या 6 मोठ्या टॉप हेडलाईन्समध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये 6 शेतकऱ्यांसाठी 6 मोठ्या ज्या हेडलाईन्स आलेल्या आहेत ती पाहणार आहोत. शेवटची बातमी ऐकून खूपच शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खरीप हंगाम जवळ येत असताना राज्यातील अनेक भागात खत आणि डिझेल दरवाढीची चर्चा शेतकऱ्यांच्या शेती खर्च वाढण्यासाठी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी आगाऊ खत खरेदी करण्यास सुरुवात करत आहेत. राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून कोट्यवधी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. ही मदत लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यात अडचणी येऊ नये. त्यामुळे आता कर्ज मंजुरी प्रक्रिया जलद होण्याची शक्यता. अनेक शेतकरी याकडे मोठ्या अपेक्षेने वाट पाहत आहेत. पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही, त्यामुळे लवकरात लवकर सीएससी सेंटर किंवा मोबाईलद्वारे प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले. राज्यात पुन्हा एकदा कर्जमाफी आणि वीज बिल माफीची चर्चा सुरू आहे. सरकारकडून याबाबत लवकरच महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष निर्णयाकडे लागले आहे. शेवटची आणि महत्त्वाची बातमी. नागपूर परिसरात सुरू असलेल्या भूसंपादन प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भरपाई वाटप करण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे असल्याची माहिती मिळत आहे. धन्यवाद.